रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरुद्वारा वेदवाक्यांचा विचार केलेलाच आहे ना. तर त्यांना जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान न होता द्वैत निश्चय होऊन ते मुक्तही झाले असते. जीव ब्रह्म ज्ञान न होता द्वैत निश्चय होऊन ते मुक्तही झाले असते, मुक्तही झाले. असे असता सद्गुरूद्वारा वेद वाक्यांचा विचार केला तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होऊन अधिकारी मुक्त होतो. ऐक्य ज्ञानावाचून होत नाही असे कसे म्हणते? शंका समजली का? शंका काय की तुमच्याशिवाय दुसरे लोक आहेत ना. कोण? रामानुजाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत है ना, निंबाकाचार्य आहेत है ना, वल्लभाचार्य आहेत, हे पण आचार्य म्हटलं जातं. थोर पुरुष हे गुरुमुखी होते की निगुरुवे होते? त्यांचे पण गुरु होते है ना. त्यांनी वेद वाक्याचा विचार केला की नाही? विचार केला. सगळ्या याच्यावर भाष्य लिहिलंय की नाही? लिहिलंय. शंकराचार्याने भाष्य लिहिलंय. तशा तऱ्हेने या सगळ्या रामानुजानी, मध्वाचार्याने, निंबाकाचार्यानी, वल्लभाचार्यानी या सगळ्यांनी काय केलं? भाष्य लिहिलं. बरोबर आहे. पण वेदवाक्याचा विचार केला की नाही? केला. तरी त्याच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं का नाही झालं? नाही झालं. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा विचार न होता काय झालं? त्यांनी निश्चय कसला केला? अद्वैताचा नाही, द्वैताचा नाही, द्वैतच खरा आहे. द्वैत निश्चय होऊन ते मुक्तही झाले. बरोबर आहे. असे असतात काय झाले? ते मुक्तही झाले ना. काय ते आचार्य होते, ते गुरुमुखे होते. त्यांनी वेदांत वाक्याचा विचार, वेद आणि वेदांत वाक्याचा विचार केलेला आहे ना. पण त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं नाही है ना. त्यांनी द्वैतच खरं मानलं आणि ते मुक्तही झालं. तुम्ही काय सांगितलं असतं है ना. हे मुक्तही झाले. असे सद्गुरूद्वारा वेद वाक्याचा विचार केला तर काय होतं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होऊन अधिकारी मुक्त होतो. ऐक्यावादून होत नाही असे कसं म्हणतात है ना. काय सद्गुरू करून वेद वाक्याचा विचार केला तर जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होत आणि अधिकारी मुक्त होतो. आणि हे वेद वाक्याचं ऐक्य ज्ञान झालं नाही तर मुक्त होत नाही असं तुम्ही म्हणता. हे तुमचं म्हणणं होतं. कारण रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबाकाचार्य या लोकांनी सुद्धा हे सगळे गुरुमुखच होते. कोण होतो? गुरुमुखच होतो. यांचे गुरु होते. हे यांनी वेदाध्ययन केलं होतं की नाही? वेदाध्ययन केलेलं होतं. बरोबर आहे. वेदांत वाक्याचा विचार केला होता की नाही? केला होता. मग त्याला जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान झालं की नाही? नाही झालं. जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान झालं. मग त्यांचा निश्चय कसा झाला? अद्वैताचा का द्वैताचा? द्वैताचा निश्चय झाला, अद्वैताचा नाही. अद्वैताचा नाही. निश्चय कशाचा झाला? द्वैताचा. हे सगळं ब्रह्म पण, ईश्वर पण खराय, प्रकृती पण खराय. हे दोन्ही काय? द्वैतच खराय असं त्याने मानलं. असं जर असेल तर तुम्ही सांगताय ते खोटं आहे. सद्गुरू करून जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान झाल्याने जीव मुक्त होतो आणि ज्ञान नाही झालं तर मुक्त होत नाही. हे जे तुम्ही म्हटलंय ते खोटं वाटतंय. कारण व्यवहारामध्ये असे मोठमोठे आचार्य झाले होते, जे गुरुमुखी होते, जे शिक्षण शिकलेले होते आणि त्यांनी वेदांत वाक्याचा विचार केला होता. वेदावर भाष्य लिहिलेली आहेत त्यांनी.
पण त्यांना जीव ब्रह्माचं ऐक्यज्ञान झालं नाही आणि त्यांना द्वैताचाच निश्चय झाला है ना. तर तुमचं म्हणणं कोण काय सद्गुरू करून वेदवाक्याचा विचार करून जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होऊन जीव मुक्त होतो हे तुमचं म्हणणं खरं नाही है ना. आणि हे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं नाही तर काय होतं जीव मुक्त होत नाही हे तुमचं म्हणणं काय झालंय होत बरोबर. शंका समजली मग उत्तरात असं समाधान. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबाकाचार्य, वल्लभाचार्य हे गुरुमुखी होते की नाही होते ना. त्यांचे गुरु होते की नाही त्यांचे गुरु होते पण ते सद्गुरू नव्हते. लक्षात येत आहे का काय ते सद्गुरू नव्हते सद्गुरूच्या लायकीचे नाही. म्हणजे कसे क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ इतर पाळून विलक्षण त्यांच्यामध्ये नव्हते. ते गुरु तसे नव्हते त्याच्यामुळे हेही तसे नाही झाले. यांना उपदेश येतातच नाही. रामानुजाधिकांनी ज्या गुरुपासून वेद पठण करून वेदांचे व्याख्यान केले तो त्यांचा गुरु वरील सद्गुरूच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरु पदास योग्य नाही बरोबर आहे ना. कारण पूर्वी संसारात मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो सद्गुरूचं लक्षण केले आहे. सद्गुरूचं लक्षण काय केलंय संसारात मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो सद्गुरू अधोरेखा करा लाल करा. कोण सद्गुरू संसाराला मिथ्या ठरवून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश करणार तो सद्गुरू. हे सद्गुरूचं लक्षण केलेलं आहे. ज्या ते रामानुजाधिकांचे गुरु प्रपंचात सत्य आणि जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतात. ते काय करतात प्रपंच सत्य आहे आणि जीव ब्रह्माचा भेद आहे प्रतिपादन करतात. त्या की ते वेदांत शास्त्र दृष्ट्या सद्गुरू प्राप्त होण्यास योग्य नाही. हे सद्गुरू का नाहीत रामानुजांचे गुरु वल्लभाचार्यांचे गुरु निंबाकाचार्यांचे गुरु मध्वाचार्यांचे गुरु सद्गुरू पदास योग्य नाही. का नाही आणि त्यांनी जगाला सत्य मानलं. काय मानलं जीव आणि ब्रह्माचा भेद सत्य मानलं है ना. ते सद्गुरू पदास योग्य नाही. प्रपंचाला सत्य मानलं जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करतात त्यात ते वेदशास्त्रदृष्ट्या सद्गुरू पद प्राप्त होण्यास योग्यच नाही. अधोरेखा तसेच रामानुजाधिकांच्या मतात प्रपंच सत्य आहे जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारातच प्राप्त होतील मुक्त होणार नाहीत असे म्हणणे ओघानेच प्राप्त होते. ते जर म्हणतच प्रपंच सत्य जीव ब्रह्माचा भेद पण सत्य मग काय संसाराला मुक्त नाही होऊ शकत नाही. पुन्हा संसारात प्राप्त होतील मुक्त होणार नाही ना. म्हणून मुक्त होणार म्हणत असतील तर जीव ब्रह्माचा भेद मानून प्रपंचाला सत्य मानून जीव ब्रह्म मुक्त कधी म्हणता येईल जगाला मिथ्या मानलं तो मुक्त. जीव आणि ब्रह्म एक आहे असं मानायला लागला पण तो आग्रहाने म्हणत असेल की जीव आणि ब्रह्मामध्ये काय भेद आहे प्रपंच सत्य आहे तिथं आमचं जमायचं. शर्त काय प्रपंचाला खोटं ठरव पहिलं काय खोटं मान आणि हा जीव आणि ते ब्रह्म
हे एक आहे समान, तर तुझी काय होईल, मुक्ती होईल. आणि हे जर मानणार नसेल तर तुझी मुक्ती होणार. प्रपंचाला सत्य मानून, द्वैत मानून, जीव ब्रह्माचा भेद मानून कोणी जगामध्ये मुक्त झालेला नाही, कोणी मुक्त होऊ शकणार नाही. झालं. प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसाराच प्राप्त होतील, मुक्त होणार नाही. अधोरेखा का असे म्हणणे ओघानेच प्राप्त होतो. आता झालं. पॅराग्राफ बदला. आता पॅराग्राफ बदला. वेद न मानणारा जो अर्हत, अर्हत म्हणजे महावीर, त्याशी जन लोक गुरु मानतात. त्याप्रमाणे क्षुद्र विद्या शिकविणाराचे लोक गुरु मानतात. एवढं कशाला? हे असे टाळ्या मारून फिरवणारे लोक बघितलेत का तुम्ही? असे करून रस्त्यात पैसे मागणारे करणारे लोक बघितले का? त्याला काय म्हणतात? तृतीय पंथवाले लोक. त्याला उत्तर भारतामध्ये काय म्हणतात? किन्नर. काय म्हणतात? त्या किन्नरांचा सुद्धा काय पंथ आहे. आणि त्या आपल्या ह्याच्यामध्ये आपले गुरु आणि शिष्य परंपरा मानतात, तेही गुरु मानतात. त्यांच्यामध्ये गुरुचे आचार्य पण आहे, आचार्य मंडलेश्वर पण आहे, महामंडलेश्वर पण आहे. तुम्ही गेलेले आता? होय. ममता कुलकर्णी आहे की नाही? आता डोक्यावर हात मारून घ्यावं लागतं का नाही? आहे की नाही? तेव्हा गुरु कोण कोणाला म्हणायला येते काय सांग? पण ते सद्गुरु नसतं, काय नसतं. क्षुद्र विद्या, साप सर्पाची विद्या शिकवणारा गुरु होतो की नाही? है ना? सर्पाची विद्या शिकवणाराही गुरु होतो की नाही? गॅरेज मध्ये हे शिकवणाराही गुरु होतो की नाही? मोटर रिपेअरिंग शिकवणारा तो त्याला गुरुच म्हणतो, आणि त्याला चेलच म्हणतो, है ना? क्षुद्र विद्या, कुठली विद्या शिकवणारा जो आहे तो स्वतःला काय म्हणतो? गुरु येतो. पण भगवद्गीतेमध्ये कुठली विद्या मानलेली आहे? अध्यात्म विद्या, विद्या नाम असं म्हणतो. काय मी कोण आहे? अध्यात्म विद्या. सगळ्या विद्यामध्ये मी कुठली आहे? आत्मविद्या. श्रेष्ठ विद्या कुठली? अध्यात्म. अध्यात्म विद्या म्हटलं परमार्थ विद्या. परमार्थ विद्या म्हटलं जीव ब्रह्माचा ऐक्य ज्ञान सांगणारी विद्या. बरोबर आहे? त्याचप्रमाणे क्षुद्र विद्या शिकवणाराचे लोक गुरु समजतात, पण संसाराचे मिथ्यात्व स्वादून वेद वाक्यानुरूप जीव ब्रह्म प्रतिपादन करणारा शिवाय वेदांत शास्त्र दुसरा कोणी सद्गुरु पदात योग्य नाही. अधोरेखा करा. काय? पण संसाराला मिथ्या बोलला पाहिजे. वेद वाक्यानुसार जीव आणि ब्रह्म ऐक्य आहे हे प्रतिपादन केलं पाहिजे, तरच वेदांत शास्त्र दृष्ट्या दुसरा कोणी सद्गुरु पदात योग्य नाही. सद्गुरु पदात योग्य कोण? जो संसार मिथ्या आहे हे 100 वेळा समजावून, जीव आणि ब्रह्म एक आहे असं त्याचा गळा घोटला दाबला तरी तो म्हणतोय जीव आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे. तो पुन्हा पुन्हा म्हणत राहतो. बरोबर आहे? पण संसाराचं मिथ्यात्व स्वादून सांगून वेद वाक्यानुरूप जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन करणारा शिवाय वेदांत शास्त्र दृष्ट्या दुसरा कोणीही
सद्गुरु पदास योग्य नाही. अधोरेखा केला का? खचित याकरता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणापूर्वक अर्थविचार करतील त्यास अमृत रूप मोक्ष प्राप्त होईल. होणार काय? कोण? जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील त्याच काय? अमृत रूप मोक्ष प्राप्त होईल. म्हणून काय करावं? याकरता वेदार्थ ज्ञानवानापासूनच वेद वाक्यांचा विचार करावा. आचार्यात अधिता विद्या साधिष्ठा भवती. आचार्यापासून शिकलेली विद्या ही काय? आपलं कल्याण करणारी असते. कोणापासून? आचार्यापासून. आचार्य म्हणजे कुठलंही नाही, वेदाचं अध्ययन केलेला असला पाहिजे. आचार्यात अधिता विद्या साधिष्ठा भवती. आचार्यापासून विद्या शिकली असेल तर तुम्हाला काय होतं? तुमच्या जीवनाचं कल्याण. बाकीच्या गुरुपासून तुम्हाला जर केलं तर गुरु करतील, विषय करतील, तुमच्याकडून पैसेही घेतील, आणखी काय काय बरेच प्रकार करतात. पण तुम्हाला जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान कधीही मिळू शकणार नाही. अमृत रूप मोक्ष प्राप्त याकरता वेदार्थ ज्ञान वानापासून वेद वाक्यांचा विचार करावा. अर्थज्ञान शून्यात पुरुषात पाणिनीने पाठकाधम असे शिक्षक म्हटले. शिक्षक मतलब शिक्षक ग्रंथामध्ये म्हटलं. काय म्हटलेलं? अर्थज्ञान शुद्ध पुरुष जो असतो उसका पाठका अधम. पाठका मधला अधम, शिकणाऱ्या मधला सगळ्यात खालचा माणूस पाठका धम्म असे म्हटलेले. अर्थ जर त्याला ज्ञान प्राप्त होत नसेल तर त्याचा काय उपयोग? शंका वेदार्थ ज्ञानवान सद्गुरूजवळ वेद वाक्यांचा विचार करावा. ठीक आहे, समजलं. काय करावं? वेदाचा अर्थ ज्ञान ज्याला कळताय अशा सद्गुरूजवळ बसून वेद वाक्यांचा काय करावा? विचार करावा. मान्य. त्यापासून अद्वैत साक्षात होऊन संसार निवृत्ती होते असे तुम्ही म्हणता ना. काय? वेदार्थ ज्ञानवान सद्गुरु जवळ वेद वाक्याचा विचार करावा. त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते असे तुम्ही म्हणता. बरोबर आहे. आता तुम्ही कुठला ग्रंथ सांगताय? कुठल्या भाषेत? बरोबर आहे ना. त्याला वेद म्हणायचं का? ते तर बोलतोय. काय म्हणताय? हे ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे. वेदार्थ ज्ञानवान सद्गुरु जवळ वेद वाक्यांचा विचार करावा. ठीक आहे. त्याच्यापासून काय होईल? अद्वैत साक्षात्कार होईल. आणि काय होईल? संसार निवृत्ती. मंजूर आहे. पण तुम्ही कुठला ग्रंथ शिकवतायत? विचार सागर. वेद प्राकृत म्हणजे मराठी भाषेत तो वेद आहे का? नाही है ना. आणि संसार निवृत्त कुठल्याने होईल? वेद वाक्यांच्या विचाराने संसार निवृत्त. अधोरेखा कशाने? संसार निवृत्त कशाने होणे? वेद वाक्यांच्या विचाराने संसार निवृत्त होणे. आता तुमचा सिद्धांत आहे. मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय? काय म्हणते? शंकावाल्यांनी बरोबर शंका विचार. वेद वाक्याचा विचार केला तर जीव ब्रह्माचा ऐक्य होईल आणि संसाराची निवृत्ती. तुम्ही वेद शिकवा ना. काय वेद शिकवा?
तुम्ही शिकवता काय? विचारसागर. तो कुठल्या भाषेत आहे? तो वेद आहे का? मग त्याचा काय उपयोग? जे ब्रह्माचं ऐक्य ज्ञान कसं होईल? संसार निवृत्त कसं? शंका समजली की नाही? बरोबर आहे की? तुम्ही दुसऱ्या माणसाला विचारू शकता की नाही? समोरच्या माणसाला पसीना काढू शकता की नाही? घाम काढू शकता की नाही? हा, तुम्ही तर काढू शकता ना, घाम काढू शकता की नाही समोरच्या माणसाला? विचारसागर विचारून काय उपयोग? विचारसागर काय वेद नाही. वेद वाक्याचा विचार केला तर जगन मिथ्या ठरू शकतं आणि जीव ब्रह्माचा ऐक्यही होऊ शकतो. पण तुम्ही वेद शिकवताय का? तुमचा विचारसागर कुठल्या भाषेत आहे? मराठीत आहे. तो वेद आहे का? त्याला वेद म्हणता का तुम्ही? त्याच्यामध्ये असणारे वाक्य वेद वाक्य आहेत का? नाही. काय उपयोग आहे? आमचा वेळ वाया झाला. दुपारी आम्ही आराम केला असता. बाळासाहेबांनी थोडं हामकुक्षी केली, आराम केला असता. विनाकारण धावत 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 आम्ही इथे येतोय आणि काय करतोय? आराम नाही, काय नाही, आपलं धावत धावत. उत्तर समाधान काय? अनादि अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे आहे ना जगत उत्पन्न झालं. त्या जगताबरोबर वेद पण उत्पन्न झाले. कोणामुळे? कोणामुळे? मायेच्या उपाधी. माया कशी? अनादि अनिर्वचनीय. कैस आहे? अनादि आणि अनिर्वचनीय कोट. अनिर्वचनीय कशी? सत आहे का माया? असत म्हणा. नाही, मग सद असत म्हणा शक्यच नाही. मग कशी काय? अनिर्वचनीय. याला एक शब्द आहे. काय शब्द आहे? अनिर्वचनीय. अनिर्वचनीय. अनादि अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे जगताबरोबर ब्रह्मापासून वेद झाले. कोण झाले? हे सुरू आहे आणि हे सुरू नाही. हा पंखा सुरू आहे ना, हा पंखा सुरू नाही. अनादि अनिर्वचनीय मायेच्या उपाधीमुळे जगताबरोबर ब्रह्मापासून वेद झाले आहे. काय झाले? ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच असतो. कोण? का? ब्रह्मवेत्ता ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. लिहून घे. श्रुती काय? ब्रह्मविद या ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. श्रुती काय? ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच असतो असे श्रुती निश्चयाने सांगते ना. जो ब्रह्मवेत्ता आहे हा स्वतः ब्रह्मरूपच असतो. बघा काय म्हटलेलं आहे माऊलीने. यांचे 68 शब्द लिहा. काय? यांचे 68 शब्द सुखे मनोगीत है ना. ब्रह्मवेत्ता पुरुष कसा असतो? ब्रह्मरूपच असतो. श्रुती निश्चयाने सांगते ना. मग ब्रह्मवेत्ता संस्कृत बोलेल किंवा वाटेल त्या भाषेत वाणी करेल तर त्याची वाणी ती वेदरूपच आहे की नाही? काय? संस्कृत बोलेल नाही तर इंग्रजीतून बोलेल. पण वेदाचाच अर्थ आम्हाची ठावा येराने वावा धार माथा आहे ना. तो वेदाचा अर्थ आम्ही इंग्रजीतून सांगू, मराठीतून सांगू, जपानीतून, रशियामधून सांगू, कशामधूनही सांगू, पण वेदाचाच अर्थ सांगू ना.
वेद रूपच आहे. या ठिकाणी भगवान ज्ञानोबाराच्या एका वाक्याची आठवण झाल्याविषयी शिवाय राहत नाही. मी सांगितलं ना, अगोदरच सांगितलं नाही. बोला काय सांगितलं. यांचे निषाद शब्द सुखे म्हणून येती वेद अधोरेखा करा. या उभेत ब्रह्मवेत्याची वेड्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे असे महाराज सांगतात. ब्रह्मवेत्ता वेड्यासारखी बडबड करेल नाही, पण ब्रह्मवेत्ता कधी वेड्यासारखी बडबड करेल नाही का? वेड्यासारखी बडबड करेल. ब्रह्मवेत्ता वेड्यासारखी बडबड कधीच करणार नाही. रागवेल, 2-4 शिव्या घालेल, ठीक आहे ना, पण जो काही बोलेल तर्कशुद्धच बोलेल ना. त्याला जे समज तो असं म्हणेल का, जसे रामानुजाचार्य म्हणतात प्रपंच सत्यच आहे बाबा, असं बोलेल का? जीव जीवच आहे, ईश्वर ईश्वरच आहे, दोन्ही भिन्न आहे असं म्हणेल का बाबा? तो जो सामान्य रूपानं जे काही गोष्टी बोलत राहील ना, ते आपल्या अनुभव रूपच बोलेल ना. काय बोल, त्या अनुभवातून वेगळं बोलू. आपल्या जीवनामध्ये जे त्याला अनुभव आलेले आहे ते अनुभवच बोलेल ना. तो त्या अनुभवाविरुद्ध काय गोष्ट बोलवतो. आणि हे अनुभव हे जीव ब्रह्माच्या ऐक्याविषयीचेच अनुभव असतील ना, साक्षात्कार असेल. तो कधी असं नाही म्हणा, हे गंडा घ्या, हा तावीज घ्या, हा कोहळा घ्या, आणखी मिरची लिंबू घ्या, मी झाडफूक करतो, असल्या गोष्टी बनवतात. असल्या गोष्टी बनणार मग काय बोलू. जायचं जाणारच आहे. काय कोण शरीर राहता, शेष कोण राहतो? आत्मा. तो आत्मा तू आहे असंच बोलेल ना. तो समजवायचं झालं तरी असंच समजवेल ना. या शब्दात नाही बोलेल, मराठी भाषेत बोलेल किंवा मराठी भाषेत बोलेल है ना, पण तेच बोलेल ना. त्याच्यामुळे ते वेडेवाकडे काही शब्द बोलला तरी त्याला काय म्हणतात, सुखे म्हणो येती वेद. ब्रह्मवेत्याची वेड्यासारखी बडबड सुद्धा वेदच आहे. असं नाही, तो वेड्यासारखं थोडंच बडबड. वेड्यासारखं बडबडेल तर त्याला पागल म्हटलं पाहिजे. ब्रह्मवेत्ता थोडं म्हटलं ते ब्रह्मवेत्ता ना, ब्रह्म जाणणारा तो ब्रह्मच बोलेल ना. तो वेड्यासारखं बोलेल, मी बादशाह आहे, माझं कोण काय करेल, माझं बोलेल का? पडलाय कुठे? पुलावरून नालीत पडलेला आहे. कसा पिऊन, आणि म्हणतो मी बादशाह आहे, माझं कोण काय असली बडबड करेल. तो बडबड जो करेल त्याला बडबड म्हणता येत नाही ना. विसाट शब्द म्हणजे अनुभवाचं बोल, पण ते आपणाला समजत नाही. तरी त्याला काय म्हणायचं, सुखे म्हणून येती वेद. त्याचप्रमाणे तुकोबारायही सांगतात काय, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. आपला अनुभव सांगतो. आता हे बघ, हे बिसाट शब्द आहेत, हे बिसाट शब्द आहेत है ना. बिसाट म्हणजे कळत नाही. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते. विधी म्हणजे काय? विधी म्हणजे काय? अरे ब्रह्मदेव. तुका म्हणे आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे कोण? तुकाराम महाराज. आम्ही ब्रह्मदेवाला जन्म देणार आहोत. दुसरा शब्द आहे तुम्ही काय? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईचे केले न हो. काय म्हणतात? म्हणतात काय? बोला, लक्षात राहील का?
तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईचे केले नव. हा आपला अनुभव सांगतात है ना. मग आता ह्याच्यामध्ये आम्ही ब्रह्मदेवाचे जनिते आहोत है ना. आम्ही स्वयंभू आहेत म्हणजे आम्हाला काय कोण आम्हाला जन्म देणार कसा काय झाला रे बाबा तू. आता मला माहिती आहे की नाही तुकाराम महाराजाचे आई वडील होते की नाही होते. बाप मेला म्हणतात है ना. बाप मेला बायको मेली मुलगा मेला है ना. आपल्या ह्याच्यामध्ये अभंगामध्ये सांगतात आपला अनुभव सांगतात. ते म्हणतात कोणी तयार केले नाही म्हणजे कृतक नाही म्हणजे कार्य नाही. असं जे स्वयंभू म्हणजे अनादिसिद्ध ब्रह्म तेच आम्ही असल्यामुळे वेदाचे उत्पन्न करते. ब्रह्मदेवाचे केव्हा वेदा विधी म्हणजे वेद असेल उत्पन्न करते आम्हीच आहोत. तात्पर्य काय. आता ब्रह्म जाणाऱ्या पुरुषाने जे म्हटलं तर हो बाबा तुम्ही वेदाचे जनिते तुम्हीच आहेत म्हणावं लागतं का नाही. तात्पर्य ब्रह्मविद्ता पुरुष जे बोलेल हे वेद वाक्याचे अधोरेखा करून काय भीती वाटते बोलायला बरं का बाळासाहेब. आपले अनुभव सांगायचे नसतात समजलं. बोललं ते जसं तसं होतं आणि ते इतकं भयंकर होतं. आपणालाही हळहळ वाटायला कसं सांगायचं नसतं. वाकड करणाऱ्याला वाईट अनुभव आलेले खूप वाईट अनुभव आलेला. ते सांगितलं ते इकडे तिकडे सांगितलं जाणार बरोबर आहे. ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेद वाक्यच असते. कारण वेद वाक्या ज्याप्रमाणे ब्रह्माचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्याच्याही वाक्याने हेच धर्माचा नाश होतो. अधोरेखा का ब्रह्मवेत्ता पुरुष जे बोलेल ते वेद वाक्यच असते. का वेद वाक्याने ज्याप्रमाणे ब्रह्माचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्याच्याही वाक्याने हेच धर्माचा नाश होतो है ना. ब्रह्मनिष्ठ पुरुष जे वाक्य बोलेल ते वेद वाक्य है ना. का वेद वाक्यानं ज्याप्रमाणे ब्रह्माचा नाश होतो त्याप्रमाणे ब्रह्मवेत्याच्याही वाक्याने हे धर्माचा नाश होतो. आणि जर वेद वाक्यापासून ज्ञान होते इतर वाक्यापासून होत नाहीच असे म्हणणे असेल तर ते बरोबर नाही. वेद वाक्यापासूनच ज्ञान होते इतर वाक्यापासून होत नाही हे म्हणणे बरोबर आहे की खोटे. बरोबर नाही. अधोरेखा करा. वेद वाक्यापासूनच ज्ञान होते इतर वाक्यापासून होत नाहीच असे म्हणणे असेल तर ते बरोबर नाही. कारण दृष्ट फलात हा नियम नसतो. दृष्ट फलामध्ये हा नियम नाही. दृष्ट मतलब जे फळ आपल्याला समजतं अनुभवाला येतं त्याला दृष्ट. दृष्ट फळात हा नियम नसतो. जसे औषधाने रोग निवृत्ती दृष्ट फल आहे ना. तर तो औषधी सांगणारा आयुर्वेद कुठल्या भाषेत आहे. त्या आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जसे औषधीचे ज्ञान होते त्याचप्रमाणे तमिळ भाषेमधल्या त्याच औषधीपासून त्या रोगाचा नाश होईल का नाही. होईल ना. मराठीत हिंदीत होईल ना. होईल ना. त्या आयुर्वेदाचा संस्कृत भाषेने जसे औषधीचे अधोरेखा करो
आयुर्वेदाच्या संस्कृत भाषेने जसे औषधीचे ज्ञान होते त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासून त्या त्या औषधीचे ज्ञान होते, त्या त्या रोगांचे ज्ञान होते, त्या त्या रोग निवारणाचे ज्ञान. बरोबर आहे, हे अनुभव सिद्ध आहे. शिवाय जर वेद वाक्याने ज्ञान होते असे मानले तर मग स्मृती म्हणजे भगवद्गीतेचं काय करायचं? भगवद्गीता वेद वाक्य आहे ना. पुराणाचं काय करायचं? इतिहासाचं काय करायचं? वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरणे लिहिली आहेत की नाही? है ना, है ना. रामायण मध्ये याने एकनाथाने रामायण सांगितलं, भावार्थ रामायण सांगितलंय. त्याच्यामध्ये जागोजागी वेदांत विद्या आली आहे की नाही? लक्ष्मण सांगतो, हनुमंत सांगतो, हनुमंताला दुसरे सांगतात, रामाला सांगतात. हे सांगतात का नाही सांगतात? मग त्याने ज्ञान होतं का नाही होतं? कथाकार देखील काय करतात? सांगतात है ना. सूचक वाचक सांगतात ना. त्याप्रमाणे अन्य भाषेतील वाक्यापासून त्या औषधी ज्ञान होते, अनुभव सिद्ध आहे. शिवाय जर वेद वाक्याने ज्ञान होते असे मानले, स्मृती पुराणे इतिहास वगैरे ग्रंथात सर्वज्ञ ऋषींनी ब्रह्मविद्या प्रकरण लिहिलेले आहे ते व्यर्थ होईल. म्हणून सर्वाचा आत्मा जो ब्रह्म त्याचे ज्ञान भाषा ग्रंथाने होईल हे सिद्ध अधोरेखा करतो. त्या सर्वांचा आत्मा जो ब्रह्म आहे त्याचे ज्ञान कुठल्याही भाषेने होईल, भाषा ग्रंथाने हे सिद्ध झाले. सर्वांचा आत्मा जो कोण ब्रह्म त्याचे ज्ञान कुठल्याही भाषेने होऊ आहे. तमिळमध्ये वेदांत आहे, कानडीमध्ये वेदांत आहे, तेलुगूमध्ये वेदांत आहे, मल्याळम मध्ये वेदांत आहे, गुजरातीमध्ये वेदांत आहे, मराठीमध्ये वेदांत आहे, बंगालीमध्ये वेदांत आहे, हिंदीमध्ये वेदांत आहे, सगळ्यामध्ये वेदांत, गुरुमुखीमध्ये वेदांत आहे. बरोबर आहे. म्हणून सर्वाचा आत्मा जो ब्रह्म त्याचे ज्ञान भाषा ग्रंथाने होते हे सिद्ध झाले. शंकेचं झालं ना. शंका काय होती? वेद वाक्याने जगन मिथ्या ब्रह्म सत्य, जीवो ब्रह्म आहे पण ना परत असं ज्ञान होतं. मग तुम्ही काय सांगताय? विचारसागर सांगत. विचारसागर कोणत्या भाषेत आहे? तो वेद आहे का? नाही ना. मग त्याने ब्रह्मज्ञान कसं होईल? जगन मिथ्यात्व कसं होईल? जीव ब्रह्म ऐक्य कसं अनुभव आलं? ब्रह्म जाणणारा माणूस स्वतः ब्रह्म असतो हे सांगितलं. काय ब्रह्म जाणणारा माणूस स्वतः ब्रह्म असतो. त्याच्यामुळे तो कुठल्या भाषेमध्ये बोलेल ते दुसरं काही बोलणार ना. कोणाविषयी? ब्रह्माविषयी बोल. जे ब्रह्माविषयी बोलेल, जगत मिथ्यात्वाविषयी बोलेल ना. याच्यासाठी दृष्टांत काय दिला? जसा त्याने संस्कृत भाषेत आयुर्वेद, त्या आयुर्वेद मध्ये वेगवेगळ्या वनस्पतीचं ज्ञान, वेगवेगळ्या रोगाचं ज्ञान आहे, वेगवेगळ्या रोगाची निदानं कशी आहे, या निदानावर उपाय कसा आहे हे संस्कृत भाषेमध्ये शिकवलेलं आहे की नाही. पण त्याच वनस्पतीनं तमिळमध्ये वेगळं नाव आहे, कानडीमध्ये वेगळं नाव आहे, त्याच बंगालीमध्ये वेगळं नाव, मराठी वेगळं नाव आहे ना. पण त्या वनस्पती तेच काम करतात आणि तोच रोग बरा करतात. त्याच्यामुळे ती वनस्पतीचं वर्णन मराठीतून केलं काय, तामिळ गुजराती कशामधूनही केलं, रोग बरा करण्याचं काम होणार. बरं आहे की? म्हणून काय कुठल्याही माणसाने
जर कुठल्याही भाषेत जगन मिथ्यात्व तुम्हाला सांगितलं आणि जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं तर त्यात भाषा जाणणाऱ्याला त्याचं ज्ञान होणार. संस्कृत भाषाच पाहिजे असं नाही. हा, एवढी गोष्ट करी की संस्कृत भाषेमध्ये मूळ ऋषींनी सांगितलेलं जे त्यांचे जे अनुभव आहेत ते आम्हाला काही समजणार नाही. आम्हाला जीव ब्रह्माचं ज्ञान होणार नाही, जगन मिथ्यात्वाचं ज्ञान होणार नाही असं नाही. आम्हाला देखील ठीक आहे, आमचं वैराग्य कमी असेल नाही, प्रत्यक्ष याच्यामध्ये त्या तशा तऱ्हेने आम्ही संसारामध्ये तेवढं तीव्र वैराग्य नसेल, पण जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होणार नाही हे कसं काय म्हणतं. आम्हाला होत आहे, तुमचा अनुभव आहे तुम्ही ना, आम्हालाही होत आहे. जगन मिथ्यात्व आमच्यामध्ये दृढ होत आहे. अनंत जन्माची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला अडचण येते. पण तरी आम्हाला काय होतं, हळूहळू या गोष्टी समजतात. हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे. आचार्य सद्गुरु सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता. काय काय सांगतो, ईश्वर सेवेहून अधिक. बड विचित्र वाटतो. काय हे तर लिंगायतासारखं. कोणासारखं? लिंगायतासारखं. ईश्वराला बातमी ठेवायची, गुरुचीच सेवा करायची, गुरुचीच आरती करायची. काय करायचं आहे ना. संप्रदाय असं नाही करत, वारकरी संप्रदाय असं. गुरुबिरू असलं तर ठीक आहे, पण देव महत्वाचा, देवाची सेवा झाली. बरोबर आहे. इथे काय करताय, पिंडीला गळ्याच बांधतो आणि सेवा गुरुची करतो. गुरुला देवापेक्षा मग कोणी लिंगात असेल तर भाऊ क्षमा करा, कोण लिंगात असेल तर क्षमा करा. पण तसं आहे का नाही, आहे का नाही. गळ्यामध्ये लिंग बांधते पण सेवा कोणाची करते, गुरुची सेवा करते. आरती कोणाची करते है ना. सगळं काय करतील तर कोणाचं, गुरुचं है ना. आपणही काही गुरुची सेवा करत नाही अशातली काय गोष्ट है ना. गुरुला मानत नाही असं नाही, पण पहिलं महत्व कोणाला, प्रश्न आहे. असं तुम्हाला मी गुरुमुळे देव आहे की देवामुळे गुरु आहे. गुरुमुळे देव आहे की देवामुळे गुरु. हा, तुम्ही पण त्या लिंगाच्या सारखे गुरुला हा देव सामान्य शिवाला पुन्हा माहिती करून दिली गुरु एक चौपाई आहे कबीराची. गुरु आणि गोविंद दोन्ही समोर उभे राहिले. तुला आठवत असेल तर बघ, गुरु गोविंद दो खडे तिचे आहे. गुरु आणि गोविंद दोनही समोर असतो तर प्रणाम कोणाला मिळतो, हे हा प्रश्न कबीराला सुद्धा उभा राहतो. गुरु आणि गोविंद दोघेही समोर राहिले तर मी प्रणाम कोणाला. तर त्याने उत्तर दिलं की मी गुरुला प्रणाम करतो, कारण गुरुमुळे मला देवाचा गोविंदाचा परिचय झालेला आहे, म्हणून मी गुरुला काय करतो. पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली तर ते सगळं श्रेय देवतेला गुरुला दिलेलं आहे, देवाला दिलंच नाही त्यांनी. पण मी एका महिलेचं कौतुक केलं. मुकुंद महाराज आहे इकडचे, चारोळ्याचे काका ह्याच्या जवळचे.
बरं का. त्यांची आई म्हातारी होती. ती सकाळी अशी जप करत होती. तेवढाच मी तिथे आलो. सगळ्यांचे धावपळ उघड, काय करावं काय करावं. त्या बाईला सुद्धा काय झालं, काय करावं काय करावं. हात बाजूला ठेवा आणि नमस्कार करायला जावं की हेच करावं असं. तर त्या बाईला काही सुचलं नाही. माझ्याकडे बघितलं, पुन्हा आपलं जप करायला म्हटलं ही खरी आहे. देवाचं मत बघितलं. जगात कोणी असू दे, जगात कोणी, माझा देव आहे, देवाचं चिंतन कर.